मला काहीही थापा ठोकतात हे. आणि मी त्या थापांना बळी पण पडते. म्हणजे एकदा त्यांनी रात्री 2:30 वाजता आल्यानंतर घरी यायला काही वेळ आहे, तर मलाही म्हणाले अगो ट्रॅफिक केवढा होता 2:30 वाजता रात्री. अशी बनवाबनवीमध्ये जेव्हा हे स्त्री वेशात आले समोर, खूपच गोड आणि खूपच छान असं लोभस रूप होतं ते. भयंकरच गोड होतं. मला अजून आठवतं पिंक कलरच्या गाऊन मध्ये. आणि ते ना जेव्हा ते गुप्ते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघांचं पुन्हा एकदा स्वागत. मगाच्या गाण्याचं उत्तर द्यायचं राहिलंय सुप्रियाताई. मी काय उत्तर देणार बाबा त्याला. मला अजिबात मला स्वतःची खुपणारी गोष्ट म्हणजे मला का नाही गायला येत. नाही खूप नाही रे बाबा. लहानपणी श्रिया जेव्हा लहान होती तेव्हा मी गायचा प्रयत्न करायचो तेव्हा तिला ते आवडायचं नाही. श्रियाला मला बाबा तुम्ही थांबा. हा मम्मी तू गा. हिचं गाणं तिला आवडायचं. कारण मी गाणं म्हणजे तिचं बालगीत म्हणायचं त्याच्यामुळे तिला ते आवडायचं. मग ते बालगीत म्हणणं काहीतरी काय श्रिया करता नेहमी म्हणायचीच ना ते गाणं. असं नका हो. श्रिया करता पुन्हा एकदा म्हण. काय काय ते? अहो ते झोपवण्यासाठी होतं. इथे सगळे झोपून जातील. तुम्ही दिग्दर्शक म्हणून जेव्हापासून काम सुरू केलं तेव्हापासून तुम्ही ऍक्टर म्हणून पण इतर चित्रपटांमध्ये फारशी कामं लोकांनी घ्यायचं बंद केलं. हो, जो नट किंवा जो अभिनेता हा दिग्दर्शक बनतो तेव्हा इंडस्ट्रीची अशी समजूत होते की यांनी ऍक्टिंग बंद केली. हा आरोप माझा आहे त्यांच्यावरती की मला ऍक्टर म्हणून कमी तुम्ही केलं, मी नाही केलं. आय एम ओपन. सुप्रियाजी तुमचं नुकसान झालं का वाटतं का ह्या ॲटिट्यूडमुळे? लग्न झाल्यानंतर बाहेरच्यांनी बोलवणं बंद केलं? खरं तर नाही. म्हणजे तसं काही अगदी नुकसान झालं असं नाही मी म्हणणार. कारण मी काही प्लॅन केलं नव्हतं. मी माझ्या करिअरला जेवढं महत्त्व ॲज अ करिअर द्यायला पाहिजे होतं तेव्हा त्यावेळेला दिलं नाही. मी माझ्या घरामध्ये व्यस्त होते आणि त्यामुळे कदाचित काही चित्रपट मी केले नाहीत. आणि मग माझ्या वेळेनुसार करून सगळं ॲडजस्ट करून पिक्चर काढणारा हाच होता मनुष्य. त्याच्यामुळे मग मी त्याच्या चित्रपटातनं दिसत गेले. असं झालं. म्हणजे काही मी ठरवून केलं असं नाही. माझ्यातली एक गोष्ट मला खुपते, त्याबद्दल मला आज काहीतरी बोलावं असं वाटतं. बोला ना. ते म्हणजे हे की मी जेव्हा हिला लग्नाची मागणी घातली आणि हिला सांगितलं माझ्याशी लग्न करशील का, आणि तिने जेव्हा हो म्हटलं तेव्हा मी तिला तेव्हा अजून एक गोष्ट म्हटली. ती स्वतः ती कधी सांगणार नाही, ती मोठ्या मनाची आहे खूप. पण मला ते नाही आवडत कधी. माझ्यातलं ते नाही आवडलं होतं मला की मी तिला म्हटलं होतं तेव्हा एक पुरुष म्हणून की तू यानंतर सिनेमात काम करायचं नाहीस. हा आणि कुठलंच काम करायचं, नाटक नाही, सिनेमा नाही, काही नाही. हाऊसवाईफ. आय वॉन्ट टू हॅव अ हाऊसवाईफ. तिने लग्नासाठी हो म्हणण्याकरता 10 मिनिटं लावले होते किंवा 15 मिनिटं लावली होती. पण ह्याचं उत्तर द्यायला तिने अर्धा सेकंद सुद्धा लावला नाही. ती म्हणाली ओके नो प्रॉब्लेम. ती म्हणाली मला तुम्ही नवरा म्हणून हवे आहात आणि म्हणजे आपल्या दोघांचं लग्न होणार आहे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. शी इज नॉट अ करिअर ओरिएंटेड पर्सन ॲट ऑल. म्हणजे तो माझा स्वभाव गुण किंवा दोष असं आहे. आणि त्यानंतर लग्न झालं आमचं. शी वॉज मेंटली प्रिपेअर्ड की आता नाही करायचं काही. आणि लग्नानंतर माझ्या आईने मला बसवून सांगितलं की सचिन तू सुद्धा स्वतः एक कलावंत आहेस. तिच्यातले टॅलेंट काय आहेत तुला माहिती आहेत. तू तिला हे सगळं सोडायला लावतोस. कलावंत म्हणून तुला ते योग्य वाटतं का? आणि मला रिअलाइज झालं की अरे मी चूक केली. आणि मी तिला जाऊन सांगितलं की सुपर तू काम करायचंस. तेव्हा पण ती काय ए वगैरे असं काही नाही. ती म्हणाली तुम्ही म्हणताय हो ओके नो प्रॉब्लेम. आणि तेव्हा मी तिच्या बरोबर माझा पती करोडपती नावाचा सिनेमा काढला, ज्याच्याकरता तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिकही मिळालं आणि सर्व लोकांनी ते अप्रिशिएट केलं. तर ती एक चूक माझ्या हातनं घडलेली आहे आणि ती मला अजूनही खुपते असं मला वाटतं. पण मी जाहीर सर्वांसमोर माझी दिलगिरी व्यक्त करतो. आतापर्यंत तुमच्या गाण्याला सगळ्यात चांगली मिळालेली कॉम्प्लिमेंट, दाद? भरपूर अशा गोष्टी आहेत. पण मी मिळालेली दाद म्हणजे माझ्या ऑडियन्सकडनं एकदा मला दाद मिळाली होती. तो प्रसंग मी कधी विसरू नाही शकणार आयुष्यात. मी ॲज अ गेस्ट म्हणून एका शो करता गेलो होतो न्यूयॉर्कमध्ये, मॅडिसन स्क्वेअर गार्डन. जवळजवळ 7,500 लोकांचा क्राऊड, इंडियन क्राऊड. पण तो शो इतका वाईटरित्या घडत होता की मला सुद्धा लाज वाटत होती की अरे मी कुठे आलो इथे. म्हणजे 7,500 कपॅसिटी, हाऊसफुल. लोकांनी शिव्या द्यायला सुरुवात केल्या.
फर्स्ट हाफ कसा बसा त्यांनी बघितला, पण दुसऱ्या हाफमध्ये तर लोकांनी उठून उभे राहून तोंडावर शिव्या द्यायला सुरुवात केल्या. तो जो मुख्य माणूस होता, जो तो त्याच्या नावावरती तो शो होता, तो घाबरून आतमध्ये आला सगळ्या म्युझिशियन्सना घेऊन. आणि तिथे बोंबाबोंब सुरू झाली. एकदा मॉब उसळला तर आपण काहीच करू शकत नाही. अशा वेळेला मी म्हटलं की 1 मिनिट, म्युझिशियन्सना विचारलं, मेरे साथ बजाओगे? म्हणजे नाही, इनको पूछे. त्यांना विचारलं की इनके साथ जाऊ स्टेज पे? हाँ, जाओ 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 जाओ, मैं नहीं जाऊंगा, तुम जाओ. असं म्हणून मी त्या म्युझिशियन्सना घेतलं आणि स्टेजवर उभा राहिलो. त्यांच्याबरोबर एकही रिहर्सल केलेली नाही आणि मी स्टेजवर उभा राहिलो आणि मी त्यांना ऑडियन्सला सांगितलं की पहली बार स्टेज पे माइक पकड़ के गाना गा रहा हूँ. देखिए, मैं आपके सामने एक गाना गाऊंगा, अगर अच्छा लगे तो ताली बजाइए, बुरा लगे तो गाली दीजिए. अगर बुरा लगे तो मैं इसके बाद कोई भी गाना नहीं गाऊंगा, लेकिन अच्छा लगे तो तब तक गाते रहूंगा जब तक आप कहेंगे. आणि मी एक गाणं विदाउट, मी सगळ्या म्युझिशियन सांगितलं तुम्ही वाजवू नका, कारण त्यांना माहित नव्हतं ते गाणं. विदाउट एनी म्युझिशियन मी ते पहिलं गाणं गायलं. अवधूत पिन ड्रॉप सायलेन्स होता. सगळे मॉब जो होता तो असा खाली बसला, पूर्ण गाणं ऐकलं आणि ते गाणं संपल्यानंतर सर्वांनी मला स्टँडिंग ओवेशन दिलं. ही दाद मी कधीही विसरू शकणार नाही. हे सरदारजी होते आणि हा, आणि पंजाबी नॉर्थ इंडियन नॉर्थ इंडियन क्राऊड होता. आणि त्यांनी मला ही दाद दिली आणि त्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि म्हणून त्यानंतर माझ्या पिक्चर्स मध्ये मी गाणी गायला लागलो. कदाचित कोणाच्या पोटावर पाय आला असेल, पण ती दाद मी कधी आयुष्यभर विसरू शकणार नाही. सचिनजी, आणि आता येत आहे अप्सरा आली, एकापेक्षा एक एकदम नवीन फ्रेश असं छान पर्व येत आहे. एकापेक्षा एकचा अनुभव आजपर्यंत कसा होता? अविस्मरणीय असं मी नक्कीच म्हणू शकेन. कारण एकापेक्षा एकनी झी मराठीनी मला एक अतिशय सुखद असा अनुभव दिलेला आहे. आणि मी स्टेजवर ह्या आधी एक कंटेस्टंट म्हणून सुद्धा उतरलेलो असल्यामुळे त्यांचा दर्द काय असतो किंवा त्यांची दुखणी काय असतात याची मला जाणीव आहे. आणि एक सिनियर पर्सन ऑफ द फॅमिली म्हणून या चित्रपटसृष्टीतला आणि एंटरटेनमेंट वर्ल्डचा मला त्यांनी महागुरू बनवलं आणि त्या खुर्चीत बसवलं, एक आदर दिला, सन्मान केला माझा. त्याबद्दल मला खूपच आनंद आहे आणि ती भूमिका मी चांगल्या रीतीने वठवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे मी मार्गदर्शनी करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आयुष्यात जे जे काही अनुभव आलेले आहेत त्या अनुभवानुसार मी माझ्या काही टिप्स माझ्या या फॅमिलीला देतो. आणि वेगवेगळ्या पद्धतीची फॅमिली माझी नेहमीच लोकांसमोर आलेली आहे आणि आता त्या फॅमिलीत एक भर पडलेली आहे. आणि ती म्हणजे आता त्या फॅमिलीमध्ये अप्सरा आलेल्या आहेत. तर अप्सरा म्हटल्यानंतर ऑटोमॅटिकली लोकांची एक्सपेक्टेशन खूप वरती जाते, कारण अप्सरा या नेहमी वर असतात. त्या जमिनीवरती फक्त या एकापेक्षा एकसाठी आलेल्या आहेत. बर. आणि मग त्यांच्याकडनं आपल्याला एक अतिशय स्वर्गीय असा अनुभव मिळू शकेल असं लोकांना वाटतंय. त्यामुळे इट्स गोइंग टू बी टफ फॉर एव्हरीबडी, म्हणजे नॉट ओनली फॉर द अप्सराज, ऑल्सो फॉर अस. सुप्रियाताई, हे जे काय महागुरु प्रकरण अचानक सुरू झालं 1-2-4 वर्षापूर्वी, याचा घरी त्रास होतो का हो? म्हणजे माझ्या बायकोला तर खूप त्रास होतो. मी भाजीचा एक घास खातो म्हणतो, ती म्हणते काय, मी म्हणतो 5 प किंवा ध दिला असं म्हणतो वगैरे. आणि ती म्हणते अरे काय तू काय जेम असं सगळं चालतं. ते ह्यांचं महागुरु पण ते कॅरी करतात का घरी? नाही 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 अजिबात नाही. महागुरु पण अजिबात कॅरी करत नाहीत ते घरी. त्यांना माहिती आहे की हे एका फॉर्मॅटचा भाग आहे हा. घरी मी कसा महागुरु असेल? बायको असताना मी महागुरु कसा असू शकेल? इट इज नॉट पॉसिबल. नाही, ते मजा करतात. 9 सुंदर दिसणाऱ्या मुली, सुंदर नृत्य करणाऱ्या मुली, ज्यांच्यावरती अख्खा महाराष्ट्र जान टाकतो, अशा मुली त्यांच्या समोर येऊन नाचणार आहेत. आणि अशा घटना आधी देखील घडत आलेल्या आहेत. तर तुम्हाला असं पॉझिटिव्ह नाही वाटत? वाटतं ना. आणि मी आय सी टू इट की त्यांना ते कळतं मला काय आवडलंय आणि काय नाही आवडलंय. अच्छा, चोरून मोबाईल वगैरे चेक करता? नाही, उगाच काहीतरी भलतात शॉक बसायचा, नको ते. नको त्या वाटेला हात दाखवून अवलक्षण कशाला करा, म्हणून मी काही बघत नाही. नाही, तसा विश्वास आहे डेफिनेटली. काय हो, एवढं दाखवतात, एवढं समजूतदार आहेत काय? आहेत. किती विचार करून नाही, पण एक मात्र खरं की डेफिनेटली इंडिपेंडन्स जो आहे, स्वातंत्र्य आम्ही एकमेकांना दिलेलं आहे. आणि कारण तेवढाच विश्वास आहे. करेक्ट. विश्वास नसेल तर मग काहीच आपण एकमेकांना देऊ शकत नाही असं मला वाटतं.
एनिवे गप्पा खूप खूप रंगलेल्या आहेत, पण आता वेळ झालेली आहे ती ऑडियन्स क्वेश्चन्सची. सुप्रियाजी, सचिनजी जेव्हा घरी उशिरा येतात तेव्हा तुम्ही कसे रागवता? नाही नाही कशा रागवता? कशा रागवता म्हणजे मला काहीही थापा ठोकतात हे आणि मी त्या थापांना बळी पण पडते. म्हणजे एकदा त्यांनी रात्री 2:30 वाजता आल्यानंतर वाट बघितलेली, अहो अजून आला नाहीत, 2:30-3 वाजले. दरवाजात आल्या आल्या मी त्यांना विचारलं, अहो काय आहे, काय किती वेळ झाला घरी तुम्हाला, यायची वेळ झाली उशीर का? घरी यायला काही वेळ आहे? तर मलाही म्हणाले, अगो ट्रॅफिक केवढा होता, 2:30 वाजता रात्री ट्रॅफिक केवढा होता. आणि मी त्याला हो का म्हणून म्हणजे मी झोपले, पण त्याच्यानंतर ते स्वतःच हसत बसले की मी थाप मारली आणि ती सुप्रियाला पटली. कारण सुप्रियाला वाटलं की खरंच रात्रीच्या वेळेला खोदकाम करतात ना, तर काय एखादी समजा गल्ली अडलीच असेल तर काय करणार, म्हणून मी आपली स्वतःची समजूत काढून बसले. आणि नंतर ते मला कळलं की ते काही नाही, पार्टीत होते मस्तपैकी आणि ट्रॅफिक 2:30 वाजता होता सांगतायत मला. पुढचा माझा प्रश्न सचिनजीसाठी आहे. सुप्रिया त्या जे रागवतात त्यांना मनवण्यासाठी तुम्ही काय करता? आहा. कशासाठी रागवलीये मी हे बघायला. अरे मी सांगतो मी अतिशय आज बरं झाला मौका मिळाला. सचिनजी अशा वेळेला थेट शॉपिंग मॉलमध्ये जातात आणि त्यांच्यासाठी मला आठवतंय कोणत्या डिझायनरचा सचिनजी तुम्ही मला भेटला होता इनॉर्बिटमध्ये, ते छान तो नेकलेस घेतला होता डायमंडचा, मी चाललोय सुप्रियाला देणार डायरेक्ट म्हणला होता. I आणि was नंतर almost falling for this. ते डायमंडचा नेकलेस घेतला होता, बांगड्या घेतल्या होत्या आणि म्हटलं मी डायरेक्ट चाललो. आता ती चिडली काल रात्री. कसा वाटला तुम्हाला तो डायमंड नेकलेस? हो, आत्ता जाऊन घेणार आहे मी तो. आता तेव्हा नाही पिकअप केला, आत्ता जातेच त्यांना घेऊन तिकडे आणि घेऊनच. अरे म्हणजे दिला नाही तुम्हाला? हो सॉरी सचिन, व्हेरी सॉरी आय एम सॉरी. हे एडिट होय ना, सॉरी. पुढचा प्रश्न. नमस्कार, माझा प्रश्न सुप्रिया मॅडमलाच आहे. आताच त्या बोलल्या की घरी यायला सचिन सरांना उशीर वगैरे झाला तर ते थापा मारून वेळ मारून येतात. पण आपण ज्या नवऱ्यावर एवढं मनापासून प्रेम करत असतो, त्याच्यावर जीव टाकत असतो, तर असा नवरा खरंच एखादी गोष्ट अशी लपवून ठेवल्याच्या नंतर आपल्याला खूप हर्ट होतं, किंवा काही गोष्टी अशा असतात फॅक्ट आहे, तर अशी कोणती गोष्ट लपवल्याबद्दल किंवा खोटं बोलल्याबद्दल असं तुम्हाला हर्ट झालेलं असं कधी झालेलं आहे का? हो, म्हणजे काय, आता 25 वर्ष लग्नाला झाली आहे, असं खोटं बोललं गेलं जरी असलं तरी त्या मागची भावना मग मी लक्षात घेते की खोटं ते बोलणं ते सुद्धा बरेच वेळेला मला प्रोटेक्ट करण्यासाठीच जर का ते खोटं बोललं गेलेलं असेल तर सगळ्यात शेवटी मग मी हाच विचार करते, कारण ते भावार्थ लक्षात घेते त्याच्यातला की शेवटी तुम्ही खोटं बोललात त्याची मला कल्पना आहे, तो मुद्दा वेगळा, पण ते खोटं बोलण्यामागचं जर का हे कारण असेल तर ते कारण त्याला मी रिस्पेक्ट करते, पण ह्या पुढे तुम्ही असं करू नका असं सांगते. अहो श्रीकृष्णानेही म्हटलेलं आहे, मैया मोरी मैं नहीं माखन खायो. तोंडाभर असं लोणी लागलेलं असताना सुद्धा. उपमा बघितलीत का? हा, म्हणजे तसं झालं की खोटं बोललं नाही त्यांना. आता बोला, तुम्ही एक शेर बघ. शेर म्हणू? शेर हाँ सांगा. वाह वाह क्या बात है. शेर कहिए सर. जरूर जरूर. इरशाद. अरे वा. मैं तो छोटा हूं, कहीं भी झुका लूंगा अपना सर. मैं तो छोटा हूं, कहीं भी झुका लूंगा अपना सर. पहले बड़े ये तो तय कर लें कौन है सबसे बड़ा. सुप्रिया सचिनजी ज्यावेळेला स्त्रीच्या वेशामध्ये आले त्यावेळेला तुम्हाला नक्की काय वाटलं? कॉम्प्लेक्स वाटला का जेलसी वाटली काय वाटलं? अशी बनवाबनवीमध्ये जेव्हा हे स्त्री वेशात आले समोर तेव्हा कॉम्प्लेक्स किंवा जेलसी वाटण्याचा प्रश्न येतच नव्हता. माझाच नवरा होता अल्टिमेटली तो, आणि मेकअप काढणार होता तो आणि साडी शर्ट ट्राउझर्स मध्ये येणार होता. पण खूपच गोड आणि खूपच छान असं लोभस रूप होतं ते. भयंकरच गोड होतं. मला खूपच अजून आठवतं लोभस पिंक होतं. कलरच्या गाऊन मध्ये. आणि ते ना जेव्हा ते जेव्हा ते तो माझा गाऊन होता आणि बघा मग माझ्या लक्षात आहे, अजून लक्षात ठेवा कधीची गोष्ट आहे बघा. तसं करून ते करायचे ते पण त्या व्यतिरिक्त जेव्हा ते त्या वेशात होते आणि दिग्दर्शन करायचे ना असे पुरुषासारखे चालायचे तेव्हा फार ते विचित्र वाटायचं. तेव्हा मग असं वाटायचं की नाही ते एकतर त्या वेशात तरी बाईसारखंच वागावं म्हणून. आणि मी एवढी टॉम्बॉय होते त्याच्यामध्ये, रिव्हर्सल ऑफ रोल होता, म्हणजे एकदम छोटे केस, एकदम ट्राउझर्स आणि ह्याच्यामधले, त्याच्यामुळे पण मला खूपच ही लुक ब्युटिफुल, ही लुक सो मच लाईक माझ्या सासूबाईंसारखे खूप दिसले ते त्याच्यामध्ये. आणि त्यांनी एक तो स्त्रीवेश खूप छान सांभाळला. सो
ही डिड अ ग्रेट अगदी जॉब. जीवाभावाची मैत्रीण मिळाल्यासारखं वाटलं का? सचिनजी, आता चला ना गडे हे नाव देणार होता आणि ते गाणं पण एवढं हिट झालं, नवरा माझा नवसाचा. पण तुम्ही आजवर कधी डबल मिनिंगची गाणी केली नव्हती, ही अशा अचानक का गरज पडली? इट वॉज द डिमांड ऑफ द सब्जेक्ट. अच्छा. त्या चित्रपटाचा जो सब्जेक्ट आहे त्याचं डिमांड होतं ते गाणं चला ना गडे. त्याला मी डबल मिनिंग म्हणणार नाही, त्याला एकच मिनिंग आहे. कारण तिला विवस्त्र नवऱ्याला दर्शन घडवण्याकरता घेऊन जायचं असतं, ते सुद्धा नवऱ्याच्या भल्याकरता. ते इमोशन आहे त्या बायकोचं, आणि त्यामुळे ती त्याच्या मागे लागते की चला तो आपण नवस फेडूया. आणि तो अशक्य आहे नवस त्याच्याकरता फेडण्याकरता या वयात. आणि ती त्याच्या मागे लागते की चला ना चला ना चला ना गडे. तर त्यातली एक गंमत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला डबल मिनिंग आपण नाही म्हणू शकणार. हां, ह्याला आपण मिस्किल नक्कीच म्हणू शकू. आणि डबल मिनिंग जरी आपण म्हटलं तरी सुद्धा ते अश्लील नाही आहे असं मला वाटतं. पण आपण जेव्हा चित्रपट बघतो त्याला असं वाटतं कदाचित हे टायटल सॉन्ग होतं आणि कदाचित हेच नाव चित्रपटाचं असतं तर, किंवा देवाचा विचार होता. हां सुरुवातीला हेच टायटल होतं पिक्चरचं, चला ना गडे. हां पण पिक्चर न पाहता लोकांना त्याचा संदर्भ हा अश्लीलच लागला असता. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर त्यामुळे मी ठरवलं की नाही. आणि माझ्या लेखकाला संतोष पवारला हे सांगितलं की मला टायटल बदलायचं आहे. आणि संतोषनी मला हे टायटल सुचवलं, नवरा माझा नवसाचा. आणि हे सांगितलं की 9 अक्षरी सुद्धा आहे, जे तुम्हाला सूट होणार आहे. अच्छा. मग आता आयडियाची कल्पना पण तसंच आहे का? हो, त्याचमुळे त्या लचा फक्त एक पाय मोडलेला आहे, पण ल अर्धा नाही आहे. आयडियाची कल्पना अशा 9 अक्षरी. आयडियाच्या कल्पनेबद्दल काहीतरी लोकांना सांगा ना. आयडियाची कल्पना ही एक करमणूक प्रधान अशी कलाकृती आहे. म्हणजे फुल एंटरटेनमेंट सुरुवातीपासून शेवटपर्यंत. फार लांबलचक सिनेमे मी कधी बनवत नाही. 2 तास 6 मिनिटाचा हा सिनेमा आहे. आणि त्यात तुमची भरपूर करमणूक होईल, तुमचं मनोरंजन होईल. म्हणजे मनोरंजन फक्त हसूनच होईल असं नाही, पण कधी कधी तुम्हाला नाचावं सुद्धा वाटेल, कधी कधी तुम्हाला गावंसं सुद्धा वाटेल, कधी कधी तुम्हाला अतिशय टेन्स्ड असं पण वाटेल. पण ह्याचा अर्थ काय, इज इक्वल टू एंटरटेनमेंट, करमणूक. आणि आयडियाची कल्पनाबद्दल मला हे सांगायला खूप आनंद होतोय की त्या चित्रपटाचं संगीत अवधूत गुप्ते माझ्या मित्रांनी दिलं. आणि ते माझ्या प्रेमापोटी त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन त्या पिक्चरची ती 2 गाणी दिली. अरे नाही. आणि एक गाणं माझ्याकरता त्यांनी ठेवलं होतं बाजूला, एक लावणी. की सचिनजी तुम्ही ही लावणी ऐका, तुमच्या पिक्चरमध्ये सिच्युएशन आहे नाही आहे मला माहित नाही, पण तुम्ही ही लावणी ऐका, ती तुम्ही लावणी बघा, तुम्हाला आवडेल, तुम्ही पिक्चरमध्ये घ्याल. ती लावणी मी ऐकली आणि मला मोह आवरताच येईना. मी म्हटलं की नाही, माझ्या पिक्चरमध्ये लावणी जरी सिच्युएशन नसली तरी सुद्धा एक डान्स सिच्युएशन आहे स्टेजवरची, दॅट आय कॅन कन्व्हर्ट इन टू अ लावणी. आणि ती लावणी अवधूतनी मला त्या क्षणी दिली, जी अवधूतनी संगीतबद्ध केलेली आहे आणि अरविंद जगतापनी लिहिलेली ती लावणी आहे. अत्यंत सुंदर. उर्मिलानी धनगर आपल्या सारेगमपाची महागायिका, तिने ते गाणं गायलं, अप्रतिम गायलं. तिच्याबरोबर अवधूतनी सुद्धा गायलं. अप्रतिम गाणं आहे. थँक्यू. ही सीडी तर तुम्ही ऐकलेली आहे? खूप छान आहे. हां, त्याच्यामध्ये एक असाच जुना संगीतकार एक आहे अवधूत गुप्ते नावाचा, पण एक नवीन संगीतकार आहे सचिन पिळगावकर नावाचा. त्याचं तुम्ही म्युझिक डिरेक्शनबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, ते पण गाणं मला त्याने आधी त्याची चाल ऐकवली होती की ही कशी आहे चाल. तर हे मला ती माहितीची होती चाल. पण शेवटी थँक्स टू यू की तू परवानगी दिलीस त्यांना ती चाल वापरायला त्यांच्या चित्रपटात. तर ते छान आहे, त्याची चाल मला आवडते. नाही, ह्याला पण मोठं मन लागतं. जेव्हा मी चाल माझ्या डोक्यात आली त्याने मुखडा ऐकवला, म्हटलं ह्याला फाईन ट्यून कर अवधूत. म्हणाले फाईन ट्यून करायची गरज नाही, चांगला मुखडा आहे. मी म्हटलं अंतरा बनव. तर म्हणाले मी अंतरा बनवला तर त्याचा कलर चेंज होईल, तर तुम्हीच अंतरा बनवा ना. असं म्हणून यांनी माझ्याकडनं ते गाणं बनवून घेतलं. आणि दुसरं पण गाणं असंच बनलं. त्यानंतर रेकॉर्डिंग झालं. रेकॉर्डिंगला ते गाणं आम्ही एकमेकांनी गायलं सुद्धा ते गाणं. आणि ते झाल्यानंतर यांनी मला सांगितलं की या चित्रपटात माझ्याबरोबर तुमचंही नाव येणार, तुमचं नाव आधी येणार, माझं नाव नंतर येणार. म्हटलं काय बाबा? मग नाही, तुम्ही जर हे म्युझिक दिलेलं आहे तर नाव तुमचंच आलं पाहिजे. करेक्ट. असं ह्यांनी इतक्या मोठ्या मनाने सांगितलं, त्याचा मला खूप अभिमान वाटतो तुझा त्याबद्दल. एनिवे, द टाइम फॉर रॅपिड फायर. हे पण आहे का? आहे ना. म्हणजे काय
बापरे, पण त्याचं एका शब्दात उत्तर द्यायचं असतं. एका शब्द ते मला पण जमणार नाहीये. सगळी उत्तर तूच दे अवधूत. नाही नाही. चिडू नका. एनिवे, सचिनजी, आवडती अभिनेत्री अश्विनी भावे का वर्षा उसगावकर? वर्षा उसगावकर. आवडता शो सारेगमप का एकापेक्षा एक? एकापेक्षा एक. प्रीती झिंटाच्या गालावरची खळी जास्त आवडते की सुप्रियाजींच्या? अर्थात सुप्रिया. मी सांगू, मला पण. आवडतं नाटक टाइमपास का आम्ही दोघं राजा राणी? टाइमपास. आवडती डान्सर भार्गवी चिरमुले का अमृता खानवेलकर? अमृता खानविलकर. अब बारी है आपकी. नाही ऑप्शन्स आहेत ना, मग काही प्रॉब्लेम नाहीये. हो ना. हा, म्हणजे आय हॅव टू चूज फ्रॉम द ऑप्शन. येस. सचिनजींचं कुठलं रूप जास्त आवडतं? घरातला सचिन की घराबाहेरचा सचिन? घरातला सचिन. खूप गोड आहेत ते घरात. आई गो. खूप साधे आहेत, खूप साधे. आवडता अभिनेता सचिन पिळगावकर की अशोक सराफ? अशोक सराफ. आवडता जज एकापेक्षा एकचे महागुरु का सारेगमपचा अवधूत गुप्ते? महागुरु. आवडता सिनेमा नवरी मिळे नवऱ्याला की नवरा माझा नवसाचा? नवरी मिळे नवऱ्याला. आज तुम्ही इथे आलात, खूप मजा आली. आम्हाला पण खूप मजा आली अवधूत. तुझा हा कार्यक्रम आम्ही पाहतो. आम्हाला खूप आवडतो हा कार्यक्रम. एक वेगळ्या पद्धतीचा अपमार्केट असा मराठी हा कार्यक्रम आहे. खुपते तिथे गुप्ते. यात थोडे थोडे चिमटे पण काढता येतात आणि मजा पण येते आणि ह्यात कुठेही हर्टिंग किंवा हार्मिंग असा फील नाही आहे कधीच. आणि जो झी मराठीच्या कुठल्याही कार्यक्रमात नसतो. आणि तू होस्ट म्हणून नेहमीच असा ठेवणार आहेस आपली आपली जागा अशी भरभक्कम. त्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. आर सिन्सिअर विशेस टू दिस प्रोग्राम. थँक्यू व्हेरी मच.